या गावचे जावई आदरणीय रामदासजी भोसले साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित मान्यवर, या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार भाग्यविधाते विजयराव जावटे साहेब यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झालं आणि उपस्थित सर्व शेतकरी, महिला भगिनी, विशेषतः संयोजक मंडळांनी मला या ठिकाणी काही बोलण्याची संधी दिलेली नाही, खेद व्यक्त करतो. जनसामान्यांमधून मी या ठिकाणी बोलण्याची संधी अध्यक्षांच्या परवानगीने मागितली. आमदार साहेब, या ठिकाणी अनेक वडनेर गावच्या पुढाऱ्यांची भाषणं झाली. असं वाटलं असेल तुम्हाला वडनेरगाव तालुक्याची तीर्थामध्ये पहिल्या 1 नंबरला आलाय की काय? एवढी चांगली कामं, एवढं चांगलं वातावरण या ठिकाणी. खऱ्या अर्थाने हे जे वातावरण झालंय तुमच्या माध्यमातून झालंय. एकदा जोरदार टाळ्या होत्या शिवसैनिकांसाठी. आमदार साहेबांनी 3 वेळेस 15 वर्ष झाले या तालुक्याचं प्रतिनिधित्व करीत असताना तुमच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतंय. त्याचबरोबर भोसले साहेब, आपण ज्यावेळेस आपण या पक्षाच्या माध्यमातून काम करता आणि वडनेरसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही विकासाची गंगा आणली हे सांगत असताना आमदार साहेब, पाठीमागच्या वेळेस तुम्ही आला होता, मुद्दामून 2 मिनिटं गेलो, पाठीमागच्या वेळेस तुम्ही आला होता आणि म्हटले होते या ठिकाणी तिकिटाचा विषय निघाला होता. परत मात्र म्हटले असं कुठली अडचण नाही. साहेब, पैसे म्हणून नव्हतं आम्ही बोललो, सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन आम्ही कामं करतो. एक छोटा कार्यकर्ता आहे, जर चुकलं तर तुम्ही माफ कराल अशी मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडून. पण 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी निवडणूक झाली होती. मी कुठल्याही पक्षाकडून उभा नव्हतो, अपक्ष उभा राहिलो होतो. अपक्ष इतिहासाच्या वडनेरमध्ये अजून कोणीच उभं राहिलं नव्हतं आणि माझ्या स्वतःच्या वार्डमध्ये नाही तर दुसऱ्याच्या वार्डमध्ये जाऊन उभा राहिलो. 222 मतांनी माझा त्या ठिकाणी विजय झाला. आणि हा विजय ऐतिहासिक का आहे? 1 रुपया इथं बसलेल्या कोणत्याही माणसाने जर सांगितलं गणेश शेट्टीने 1 रुपया जरी वाटला असेल तर आई या ठिकाणी राजीनामा देऊ शकतो. एकही एमएस सुद्धा दारू मी या ठिकाणी कोणाला पाडली नाही आणि एक हाडूक सुद्धा कोणाला खाऊ घातलं नाही. ज्यावेळेस महिला भगिनी येतील, ग्रामस्थ येतील, त्यांना सांगितलं तुमचं कोणतंही काम असू द्या, भोसले साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये करेल. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी घोषणा झाल्या. हे झालं ते झालं, पण आता प्रामाणिकपणे सांगा आमदार साहेब, अतिशय थाटामाटाची भाषणं झाली. या ग्रामपंचायतीची पाणीपट्टी म्हणजे लाईट बिल टाकलेले 7 लाखावरती, म्हणजे आपली माणसं आहे म्हणून बोलतो. आणि घरपट्टी पाणीपट्टी 4-5 लाखावर आहे. आपल्या सगळ्यांना उल्लेख करावा लागेल. अशा अनेक अडचणी आहेत, मला काही जास्त सांगायचं नाही. पण आमदार साहेबांचा विषय आणि आमदार साहेबांचा विचार असा असतो का जे सत्य आहे त्यावरती बोललं पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी सायकल सुजित पाटलांपूर त्यांनी या ठिकाणी सायकली आणल्या. सायकली कोणासाठी असतात आमदार साहेब आपल्यालाही माहिती आहे. सायकली ज्यांना खरंच अर्थानं गरज आहे, ज्यांना आर्थिक स्वरूपाचे संकट आहेत, त्यांना न देता त्यांनी इतर लोकांना दिलं तर असू द्या, त्यांचा प्रश्न आहे. पण मी या ठिकाणी आमदार साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरासमोर एक सायकल आहे. स्वराज्य मंचाच्या तरुणांच्या माध्यमातून तुमच्या हाती सायकल, ज्याला 1 गुंठा देखील जमीन नाही, इथून 3 किलोमीटरवर विद्यार्थी पायी जातात, त्याच्यासाठी ती सायकल आणलेली आहे. कृपया मी आदरपूर्वक जनतेच्या वतीने विनंती करतो आपल्या हस्ते त्या सायकल देखील उद्घाटन म्हणजे आपण द्यावी. त्याचबरोबर जी 600 रुपये महिन्याची प्रकरण आहे, आपण बोलता म्हणाला होता की भोसले साहेबांसारखी काम करणारी तरुण पिढी आपल्या पाठीमागे असली पाहिजे. आणि त्याच माध्यमातून 8 दिवसापूर्वी वडनेरमध्ये आम्ही साहेब कॅम्प घेतला. 150 भगिनीची नावं सापडली ज्यांना 600 रुपये महिना चालू करायचा आहे. अशा अनेक बहुउद्देशीय कॅम्प आम्ही या ठिकाणी घेतला. अनेक प्रॉब्लेम जे आहेत त्या सोडवण्याचं काम स्वराज्य मंचाच्या माध्यमातून आम्ही करत आहे. आणि ज्यावेळेस 600 रुपये इतर जे काय आहे नुकसान घरपट दिली ती स्वतः गणेश शेट्टी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केली. कोणी त्यांच्याकडे डोकायला आलं नाही. इथं उपस्थित सगळं महिला आहेत. आमदार साहेब, तुम्ही जाणून घ्या एक गोष्ट, यापैकी कोणती महिला जर म्हणली स्वराज्य मंचाच्या वतीनं कोणी जरी पाणी वाटलं असेल तर आई या ठिकाणी मी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देऊ शकतो. इथं काही डुप्लिकेट भाषणं झाली, त्याच्यात काही तथ्य नाही. फक्त स्वराज्य युवमंचानेच पाणी वाटलं. महिलांना खरं घे, रात्रीच्या 12 वाजता टँकर साहेब आम्ही आणला. फक्त तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला दान ठेवायची होती आणि म्हणून हे काम आम्ही वाजवाडीत केलं. आणि याचाच एक उद्देश म्हणून की काय, तुम्ही या ठिकाणी बंधारा दिला आणि या जनतेची तहान भागवलेली आहे. आणि याची दखल घेऊन तहसीलदार आणि बीडीओ साहेब या ठिकाणी आले. त्यांनी परिसराची पाणी केली. कमान खालची 16 गावं आहेत, त्याच्यामध्ये वडनेर मोडतं. तसं जर पाहिलं तर वडनेरला टँकर चालू करण्याचा विषय नव्हता, कारण दुष्काळी पट्ट्यात हे गाव मोडत नाही. पण त्यांनी दखल घेतली. स्वराज्य मंचाने जे काही या ठिकाणी रेटा लावून धरला आणि 8 दिवस स्वराज्य मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी टँकर चालू होता. लोकांना पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडले आणि त्यानंतर सरकारला भाग पडलं. आम्ही तुमच्या ऑफिसला आलो होतो, ही जनताच नाही पण तुम्ही स्वतः सांगू शकता. आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही म्हणले निलेश लंके साहेब आहेत आणि गणेश शेळके त्यांच्याकडे जा, नाही प्रश्न सुटला तर मी बघून घेईन. साहेब, दुसऱ्या दिवशी टँकर चालू झालाय त्या ठिकाणी. तर मला हे सांगायचं आवर्जून का सांगायचंय, सत्यता पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. मी काय नुसतं तिकीट मागण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी उभा नाही आहे.
सर्वसामान्य जनतेची कामं करणारी माणसं जर उद्या उभी राहिली तर शिवसेना टिकेल, तर आपला पक्ष टिकेल आणि आमदार साहेबांची कीर्ती होईल. एक दिवस भाषण झालं म्हणजे काही विकास नसतो, रोज संघर्ष करावा लागतो, जनतेच्या समस्या सोडाव्या लागतात. मला यापुढे या सांगायचे वाजेवाडीच्या त्या महिलांना 600 रुपये महिना चालू करायचा असेल, हा कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः मी या मंडपामध्ये टेबल लावून बसणार आहे, त्यांनी नाव नोंदणी करायची. येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो विषय मी मार्गी लावणार आहे. बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.